प्रभूचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जुबली वर्ष 2025साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाशी सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करोत. दुष्टशक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. ह्या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. आजची मिसा नोवेनाकालीन हेतूपेटूतील हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. कृपया सर्व भाविकांनी खाली बसून घ्यावे. फातिमा मातेच्या 9 दिन भक्तीमध्ये सर्वांचे स्वागत. परमेश्वर आपल्यासमोर वेगवेगळ्या मार्गांनी व रूपांनी प्रकट होत असतो. मेघातून, तेजातून, जलातून व साऱ्या चराचर सृष्टीतून. परमेश्वरावर प्रेम करणे म्हणजे केवळ मनुष्यावरच नव्हे, तर त्याने निर्माण केलेल्या सृष्टीतील प्रत्येक घटकावर सुद्धा प्रीती करणे. त्याचप्रमाणे देवाने निर्माण केलेल्या ह्या पर्यावरणाला जेव्हा आपण
संघटित होऊन जोपासतो, तेव्हा आपल्यातील शेजारप्रीती जिवंत राहते. आजच्या ह्या मिस्सा बलिदानात सहभागी होत असताना आपल्या हातून पर्यावरणाची निगा राखण्यास परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा अविलाची संत तेरेसा हिचा सण साजरा करत आहे. ही चर्चची पहिली डॉक्टर आहे आणि ती मिस्टिकल थिंकर म्हणजे गूढ अशी प्रार्थना करण्यामध्ये ती फार तरबेज होती. एक नवीन पायंडा तिनं चर्चमध्ये पाडला. कार्मलाईट संस्थेमध्ये बरेचसे बदल तिने केले आणि संपूर्ण स्पेनमध्ये तिने नवीन कॉन्व्हेंटची स्थापना केली. चर्चला एक नवीन उभारणी दिली तिने. म्हणून या महान संतांबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मनाने, शब्दांनी, कृत्याने मी फार पाप केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा. व तुम्हा बंधू भगिनींना सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे परमेश्वरा, तुझ्या शब्दाला शरीर धारण करता यावे म्हणून तू धन्य कुमारी मरियेची निवड केलीस. तिच्या आश्रयाखाली राहून तिच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या उत्सवात आनंदानं सहभागी होण्याची कृपा आम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावानं करतो. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. हे मानवा, दोष लावणारा तू कुणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस आणि स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते का? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा आणि सहनशीलता ह्यांचा विपुलतेचा अनादर करतोस? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध आणि यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान
आणि अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे आहेत आणि सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध आणि कोप, संकट आणि क्लेश ही येतील. देवाजवळ पक्षपात नाही, म्हणून दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकावर ती येतील. सत्कृत्य करणारा प्रत्येक जण प्रथम यहुदी आणि मग हेल्लेणी ह्यास गौरव, सन्मान आणि शांती ही मिळतील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वरा, तू प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतोस. मी केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलो आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी मुळीच ढळणार नाही. परमेश्वरा, तू प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतोस. हे माझ्या मना, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. परमेश्वरा, तू प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतोस. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. परमेश्वरा, तू प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतोस. शुभ वर्तमानासाठी उभे असा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू आपल्या वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखी शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू परुषांना म्हणाला, तुम्हा परुषांची केवढी दुर्दशा होणार आहे, कारण तुम्ही पुदिना, सताप आणि प्रत्येक भाजी यांचा दशांश देता, पण न्याय आणि देवाची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा पुरुषाची केवढी दुर्दशा होणार आहे, कारण सभास्थानात श्रेष्ठ असणे आणि बाजारात नमस्कार घेणे तुम्हाला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार आहे, कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरीसारखे आहात. त्याच्यावरून माणसे न समजता चालतात. तेव्हा शास्त्रापैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, तुम्ही असे बोलून आमची निंदा करता. तो म्हणाला, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार आहे, कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसावर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्याला लावत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्त. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, एकदा एका पॅरिसमध्ये एकाने BMW गाडी आणली. तुम्हाला माहिती आहे, BMWची जी कार आहे त्याची किंमत 50 लाख 60 लाख अशी असते. तर त्याने BMW कार आणली. घरामध्ये बऱ्यापैकी पार्ट्या वगैरे व्हायला लागल्या
म्हणून विन्सनली पॉलच्या मेंबरच्या आशा जरा पल्लवित झाल्या. त्यांनी विचार केला की म्हणे ह्यांनी BMW गाडी आणली आहे, हा जरा छान चौकी करतो, आपल्याला काहीतरी डोनेशन देईल. म्हणून ते दोघं तिघं त्याच्या घरी गेले. तर त्यांनी बोलावलं, हॉलमध्ये त्याला बसवलं आणि बोला म्हणे काय काम काढलं. ते नाही म्हणे काय माहिती का, आम्ही जरा गरिबांसाठी मदत गोळा करतो, तुम्ही खूप दानशूर आहात म्हणून तुमच्याकडे आलेलो आहोत. अच्छा अच्छा अच्छा, मग तुम्ही इथे बसा म्हणे, जरा आपण जरा बोलूया. तर सांगतो माझी बहीण विधवा आहे आणि तिच्या मुलींना शाळेमध्ये फी भरायला पैसे पाहिजेत. हो का म्हणे, हो तुमच्यावरती बरीच जबाबदारी आहे. नाही म्हणे माझ्या भावाचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला दररोज 10,000 रुपये खर्च येतो, त्याला पण पैसे पाहिजेत. सॉरी आम्हाला माहीत नव्हतं तुमच्यावरती एवढी जबाबदारी आहे. तसं नाही, माझ्या भावाला आणि बहिणीला मी दिडकी देत नाही, तुम्हाला कशाला देऊ. ते बिचारे मान खाली घालून घरी गेले. म्हणजे प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, अशी उदाहरणं आपण समाजात बघतो, पण आपला समाज तसा खूप चांगला आहे, असं कोणाला खाली हात पाठवत नाहीत. पण असे महाभाग आपल्याला मिळतात. आज आपण जो विषय घेतला आहे ही शेजारप्रीती आणि देवप्रीती, आणि त्याला आपण पर्यावरण पण जोडलेलं आहे. आपण बघूया, त्या दिशेनं आपण चिंतन करू. नव्या करारामध्ये शुभवर्तमानामध्ये 3 दाखले आहेत. ते नेहमी मला फार त्रास देतात. रात्री झोपायला गेला का त्रास होतो. त्याच्यामध्ये पहिला दाखला गेल्या त्याच्या आधी आपण रविवारच्या शुभवर्तमानामध्ये ऐकलं असेल की गरीब लाजरस तिथे खाली टाकला होता आणि त्याला वाटत होतं की श्रीमंत माणसाच्या टेबलावरून काय पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल. ते टेबलावरून पडेल म्हणजे काय, तर त्या रोमन काळामध्ये हात पुसायला आपल्यासारखे टिश्यू पेपर नव्हते आणि रुमाल पण नव्हते, म्हणून ते लोक भाकऱ्या हाताने पुसायचे. जेवलाय ते हात भाकऱ्याने पुसायचे आणि टाकून द्यायचे, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी मिळेल असं त्याला वाटत होतं. आणि पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे की नरकामध्ये गेलाय तो श्रीमंत माणूस आणि त्याला तहान लागली आहे. तो समजा एक जरा माझ्या जिभेला जरा थोडं तरी 2-3 थेंब पाणी टाक म्हणजे बरं वाटेल. मग आपल्याला पण भीती वाटते, अरे आपण पण थोडीशी मजा करतो, आपल्याला पण देवाने भरपूर दिलेलं आहे. मग आपल्याला वाटतं आपण पण नरकात जाऊ का. मग आपण उठून पाणी पितो की अरे बाबा आपलं पण तसं काही नरकामध्ये होईल का, कारण देवाने आपल्याला पण भरपूर दिलेलं आहे आणि आपण काही गरिबांना दिलेलं नाही आहे. आणि मग आपल्याला पण तहान लागते, जीभ कोरडी पडते. दुसरा जो दाखला दिलेला आहे तो एका श्रीमंत माणसाचा दिलेला आहे की त्याच्या जमिनीला खूप पीक आले आणि त्याने नवीन कोठारं बांधली आणि सगळंच जमून टाकलं आणि सांगतो माझ्या जीवा आता खा पी, तुझ्यासाठी भरपूर आहे, बँकेत FDs आहेत, LIC आहे, मेडिक्लेम आहे, काय पाहिजे ते कर आता तू, आपल्याकडे सोनं नाणं सगळं आहे, मजा कर. आणि मग सांगतात की आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग हे सगळं कोणाचं होणार. आपल्याकडे जी लोक बरेचसे मरतात ते पैसे ठेवून जातात आणि मग त्यांच्या कुटुंबामध्ये मारामाऱ्या सुरू होतात पैशांच्या वाटणीवरून. तर हे सगळं आहे, त्याचा उपभोग त्याने घेतला नाही आणि कोणाला दिलं पण नाही आहे. मग ह्याचं काय होणार. आणि शेवटचा जो दाखला आहे तो मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये आहे, अगदी शेवटी, की जगाचा जेव्हा न्याय होईल तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, जेव्हा मी भुकेला होतो तुम्ही मला खायला दिलं, मी ताणलेला होतो तुम्ही मला प्यायला दिलं, या माझ्या स्वर्ग राज्यात या, आणि तुम्हाला दिलं नाही बाहेर उतर. आणि मग आपल्याला पण वाटते आपण थोडीशी चॅरिटी केली नाही आहे किंवा करायला पाहिजे होती, आणि मग ह्या गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात. माझे प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, हे जे दाखले येशूने दिलेले आहेत ते फार जबरदस्त आहेत, फार जबरदस्त आहेत. आणि त्यामुळे युरोपातले काही लोक जे डॉक्टर होते, अक्षरशः आपल्यासारखे नावाजलेले डॉक्टर, त्यांनी युरोप सोडला आणि ते आफ्रिकेमध्ये गेले. त्यांनी तिथे हॉस्पिटल बांधली आणि त्या निग्रो लोकांची सेवा केली. बरेचसे लोक असे आहेत
की त्यांनी श्रीमंत होते, ते संत फ्रान्सिस झेवियर श्रीमंत, संत फ्रान्सिस असिसी हे सगळे श्रीमंत लोक की ज्याने आपलं सगळं सोडलं आणि ते समाजाच्या सेवेमध्ये लागले. विचारवंत काय सांगतात बघा, जर्मन विचारवंत आहे फोबॅक म्हणून आहे, तो सांगतो की जगात देव नाही. व्यवस्थित लक्ष ठेवा, तो सांगतो जगात देव नाही, देर इज नो गॉड आणि इवन इफ देर इज अ गॉड वी मस्ट किल हिम. जगात देव नाही आणि असेल तर आपण त्याला मारलं पाहिजे. तो सांगतो का? आपण अख्खा दिवस वरती बघतो म्हणे, स्वर्गाकडे बघतो, स्वर्गाकडे बघतो, खाली बघतच नाही. आजचं शुभवर्तमान तसंच आहे की वर बघतायत, दशांश देतो, सगळे नियम पाळतो, शेजार प्रीती झिरो, वर बघतो. म्हणून फोबॅक सांगतो देव नाही, असेल तर आपण त्याला मारलं पाहिजे, कारण आपण अख्खा दिवस वर बघतो. आपण काय करायला पाहिजे? खाली बघायला शिकलं पाहिजे, असं तो सांगतो. म्हणून माझी प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, की शेजारप्रीती आणि देवप्रीती हे पक्षाचे दोन पंख आहेत. एका पंखावरती पक्षी उडू शकत नाही, दोन पंखावरती तो उडतो. त्यामुळे आपली देवप्रीती खूप असते, खूप म्हणजे खूप असते. आपली देवळं भरलेली असतात, आपल्याला नोवेनाला गर्दी असते, आपली कशीन चांगली पडते, आपल्या मिशनचं दान भरपूर असते. व्हेरी गुड. म्हणून विचारवंत काय सांगतो, काही माणसं कशी असतात, देवळामध्ये ते संतासारखे असतात, देवळामध्ये संतासारखे, रस्त्यावर देवदूतासारखे आणि घरी गेले का सैतानासारखे. संत योहानाचं पत्र अध्याय 4 ओवी 20 म्हणून त्याच्यावरून 420 आलाय असं वाटते, की 420 4 आणि 20 की जो माणूस देवावर प्रेम करतो आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करत नाही तो खोटं बोलतो. ही इज अ लायर. तो 420 आहे. कारण जो माणूस दिसतो त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही, तर देवावर प्रेम कसं करणार? त्याचा प्रश्न बरोबर आहे की माणसं आपल्याला दिसतात त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही, आणि ते खरं आहे. वसेलं तर सगळी भांडणं ही जमिनीवरून आहेत, पाणी पडतो त्याच्यावरून, कचरा पडतो त्याच्यावरून जास्त. आता आपण जुबली क्रॉस फिरवलं होतं, तर काही जण सांगतात नाही आम्ही त्याच्या घरून क्रॉस आणणार नाही, किंवा मी त्याच्या घरी क्रॉस नेऊन देणार नाही. म्हटलं हा जुबली क्रॉस आमचा क्रॉस झाला आता. की बघा मी तुम्हाला सांगितलं की आपली देवप्रीती मस्त आहे, पण शेजार प्रीतीवरती जरा आपल्याला चिंतन करावं लागते. म्हणून येशूने चांगला शोमरूणाचा दाखला दिलेला आहे की माझा शेजारी कोण. पोप फ्रान्सिस या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह होते, फार सेन्सिटिव्ह होते. 2021 साली एडविन नावाचा 41 वर्षाचा नायजेरियन माणूस सेंट पीटर स्क्वेअरमध्ये मरण पावलं. तुम्ही बघितले ते मोठे मोठे खांब आहेत, तिथे लोक रात्री वगैरे बसतात किंवा झोपतात. त्या व्हॅटिकन स्क्वेअरमध्ये एडविन नावाचा माणूस 41 वर्षाचा नायजेरियन माणूस मरण पावला. आणि मग पोपनं प्रतिक्रिया दिली की ह्या माणसाला आपण मारलंय, वी हॅव किल्ड दिस मॅन. कारण तो आपल्या आजूबाजूला होता आणि मेला की नाही. मग त्याला आसरा देण्याचं काम हे माझं होतं. सांगतो मी पोप आहे की नाही, मी बाजूला राहतो ना, माझ्या बाजूला हा माणूस मेला, माझी जबाबदारी आहे. म्हणून ते सांगतात जेरुसलेमला जाणारा जो रस्ता आहे ना तो माझ्या दारासमोरून जातो, तो माझ्या दारासमोर जातो, आणि पडलेला माणूस माझ्या दारासमोर पडलेला आहे. म्हणून ते फार सेन्सिटिव्ह होते. 2-3 दिवस त्याच्याविषयी बोलले की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी जे मायग्रेंटसाठी एक नवीन घर उघडलं.
मॉनिस्ट्री उघडली, त्यांनी त्यांचे पाय धुतले, या विस्थापनचे पाय धुतले. कारण युरोपामध्ये युद्ध असल्यामुळे, इराकमध्ये युद्ध आहे, सिरियामध्ये आहे, पॅलेस्टाईनमध्ये आहे, युक्रेनमध्ये आहे, ते सगळे लोक युरोपामध्ये धावत आहेत आणि त्यांना राहायला घर नाही आहे आणि लोक घेत नाहीत. आणि म्हणून ते सांगतात की ह्या मायग्रंटसाठी, स्थलांतरासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते सांगतात की जेरुसलेमला जाणारा रस्ता हा माझ्या घराच्या समोरून जातो आणि तो पडलेला माणूस हा माझ्या घरासमोर पडलाय आणि त्याला मी जबाबदार आहे. माझे प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आणि ह्याविषयी आपल्याला चिंतन करावं लागेल. गांगणगावचं कॉलेज जे आहे, फादर बाप्टिस्ट, तर आम्ही एकत्र होतो त्यावेळेला, ते कॉलेज बांधलं तेव्हा त्या काळामध्ये 50 लाख रुपये खर्च आला. 2001 साली ज्युनियर कॉलेज तिथे सुरू करायचं होतं आणि 50 लाख रुपये, आपल्याकडे पैसे नव्हते. जर्मनीचे हटकर म्हणून एक ग्रुप आहे, ते दरवर्षी यायचे, त्यांनी पहिल्या वेळेला 20 लाख आणून दिले आणि मग इथून आम्ही फोटो वगैरे पाठवून त्यांनी आणखीन 20 लाख रुपये पाठवून दिले. 40 लाख रुपये 2001 साली त्यांनी पाठवलेले. त्या पैशांमध्ये गांगणगावचं कॉलेज सुरू झालं. आणि हे लोक फार श्रीमंत नाही आहेत, ती रिटायर लोक आहेत आणि कोणाच्या तरी वाडीमध्ये, बागेमध्ये ते एक्स्ट्रा काम करतात. त्याच्यातनं त्यांना काही जे युरो मिळतात ते मिशनसाठी देतात. ह्या गरिबांच्या लोकांच्या पैशाने कॉलेज उभं झालं. नुसतं एक कॉलेज नाही आहे, आपलं सेंट जोसेफ कॉलेज आहे, त्यासाठी त्यांनी पैसे लावले. इथे आपल्या फादरवाडीमध्ये सिस्टरांची घरं आहेत, त्यासाठी त्यांनी पैसे लावले लाखोने. तर त्यांनी हे पर्यावरण तयार केलेलं आहे की आमच्याकडे काय आहे ते आम्ही गरिबाला देणार. ते इकडचं कार्य बघतात आणि पैसे पाठवतात. हा एकच ग्रुप नाही आहे, असे अनेक ग्रुप आहेत. सेमिनरीमध्ये जे ब्रदर शिकतात त्यांना आमच्या आईवडिलांनी सेमिनरीत पैसे नाही दिले, त्यांनी आम्हाला दिलं, पण लागणारे पैसे दर वर्षाला सेमिनरीमध्ये आम्ही राहतो, खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, शिक्षणाचा मोठा खर्च असतो. हे पैसे कुठून येतात? माल्टा, रोम ह्या बाजूला जे विधवा बाया आहेत ना, ते थोडं थोडं काम करतात, त्यांनी वाचवलेले ते पैसे, त्याच्यातनं आपले ब्रदर सिस्टर शिकतात. हे पर्यावरण, हे एन्व्हायरमेंट ह्या लोकांनी तयार केलेलं आहे आणि ते आपल्याकडे बऱ्यापैकी आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की हे पर्यावरण आपण तयार करायला पाहिजे. झाडं लावा वगैरे हे फार सुंदर आहे. फादर बाप्टिस्ट त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी भिगावला फार सुंदर सेमेटरीमध्ये झाडं वगैरे लावून अगदी हिरवंगार केलेलं आहे. इथे पण आता हिरवं दिसायला लागलं आहे. अजून 5-6 वर्ष झाल्यानंतर कदाचित इथे भरपूर सावली असेल. तर फादर करतात, तुम्ही पण करता, आपण थोडं प्रयत्न करतो, पण हे पर्यावरण आपण तयार करायला पाहिजे की आपल्याकडे लोकांनी बघितल्यानंतर सांगायला पाहिजे की अरे हे फार दानशूर लोक आहेत, हे गरिबांना मदत करणारे लोक आहेत. हे जर आपल्या पर्यावरण तयार झालं तर आपण सांगू शकतो की एन्व्हायरमेंट मस्त आहे. आपल्याकडे अलीकडे एन्व्हायरमेंट कोणतं आहे? 4 दिवस लग्न, सगळे टाटा बिर्ला होतात लग्नाच्या काळामध्ये. हा, टाटा बिर्ला सगळे. नंतर बिचारे वॉकला जातात, चप्पल घालून जातात, स्लीपर घालून जातात, पण लग्नाच्या दिवशी टाटा बिर्ला होतात सगळे. हे कल्चर झालंय. त्याच्यावर बघून तो करतो, तो त्याच्यावर बघून तो करतो. हे युरोपामध्ये कम्युनियनचं एवढं वाढलं प्रस्त की त्यांच्या बिशपांना सांगायला लागले की कम्युनियनचा कार्यक्रम बंद करा, कारण आई वडिलांनी पोरांना हेलिकॉप्टरमध्ये, विमानामध्ये पार्टी करायला सुरुवात केली. तर हे वेगळी प्रतिष्ठा, दिखाऊपणा, आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन भरवणे, हे जे कल्चर आहे, हे जे पर्यावरण आहे, ते आपल्याला बदलायला पाहिजे. हे पर्यावरण कसं असतं बघा, मी शाळेतला माणूस आहे. हे पर्यावरण कसं असतं बघा, आपली मुलं शाळेत न जाता ABCD शिकतात. ज्युनियर KGला गेलेलं नाही बाळ ABCD घरी शिकते, प्राण्यांची नावं शिकतात, आपल्या सगळ्या गोष्टी ते शिकतात. शाळेत तो गेलेला नाहीये, ती गेलेली नाहीये. आता त्यांच्यासमोर काय आलंय? YouTube आलेलं आहे. YouTube लावून दिलं, टॅब लावून दिलं का ते बरोबर गाणी ऐकतात, गाणी बोलतात. शाळेत जायच्या आधी बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत असतात. हे एन्व्हायरमेंट आहे, हे पर्यावरण आहे, हे आपल्या घरामध्ये पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला सांगितलं की आपले लोक मोठ्याने बोलतात मोबाईलवर.
आपल्याला शांत बोलायला शिकायला पाहिजे. म्युझिक हळू लावायला शिकलं पाहिजे. 10 झाल्यानंतर कोणाला त्रास होणार नाही हे आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे. मी राहतो तिथे आंबेडकर नगर आहे. रात्री 2 झालेत 3 झालेत वाजतंय. आता ह्या लोकांबरोबर कोण मारामारी करावं लागेल? पण हे पर्यावरण आपण दिलं पाहिजे. चॅरिटी म्हणजे दानधर्माचं आपण पर्यावरण दिलं पाहिजे. हे हिरवी वसई हे कल्चर आपण द्यायला पाहिजे. आणि शेजारप्रीतीचं जे कल्चर आहे ते आपल्यामध्ये वाढलं पाहिजे की आपल्या पॅरिशमध्ये आपल्या आजूबाजूला जे गरीब आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण बऱ्यापैकी घेतो आणि हे कल्चर आपण वाढवलं तर आपण नव्या कराराप्रमाणे चॅरिटीचं कल्चर माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये गरिबांचा वाटा आहे हे जेव्हा आपण समजू तेव्हा आपली शेजारप्रीती आणि आपली देवप्रीती बरोबर 2 पंखाच्या पक्षाप्रमाणे चालत राहील. शेवटी माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपले पोप फ्रान्सिस ह्या बाबतीमध्ये त्यांनी फारच पुढाकार घेतला. लाउदातो सी हे परिपत्रक काढून आपल्याला पर्यावरण प्रेम करायला शिकवलेलं आहे. तर आपलं देवावर प्रेम, आपल्या शेजाऱ्यावर प्रेम आणि आपलं निसर्गावर प्रेम ह्याची युती चांगली व्हावी म्हणून या नोवेनाच्या दिवसामध्ये आपण प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहूया. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. नम्र होऊनी प्रभु तुझ करीतो याचना. आपले पोप लिओ 14वे, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांना चांगले आरोग्य लाभावे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळावा म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. नम्र होऊनी प्रभु तुझ करीतो याचना. आपल्या देशाच्या राजकर्त्यांनी देशहिताला प्राधान्य देऊन नेहमी जनतेच्या कल्याणासाठी झटावे. त्याचप्रमाणे पर्यावरणाची निगा राखण्याचे वेगवेगळे मोहीम राबवले जावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर प्रीत्याकडे प्रार्थना करूया. नम्र होऊनी प्रभु तुझ करीतो याचना. संपूर्ण जगभरात शांतीचे वातावरण निर्माण व्हावे, सर्वत्र बंधुप्रेमाची भावना जागृत व्हावी तसेच नैसर्गिक आपत्तीपासून सर्वांचा बचाव व्हावा म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. नम्र होऊनी प्रभु तुझ करीतो याचना. आईवडिलांचे छत्र हरपलेली, अनाथ आश्रमात राहणारी, वाममार्गाला लागलेली, शारीरिक व्यंग असणारी अशा सर्व निष्पाप बालकांवर व त्यांची काळजी घेणाऱ्यांवर परमेश्वराची कृपा सतत असावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. नम्र होऊनी प्रभु तुझ करीतो याचना. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडूया व खालील गरजांसाठी प्रार्थना करूया. प्रवासात असणाऱ्यांसाठी, रुग्णालयात असणाऱ्या आजारी व्यक्तींसाठी,
तुरुंगवास भोगणाऱ्या अपराध्यांसाठी, सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी. हे स्वर्गांतील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. ज्योती लावू प्रकाशाचा पथ दाऊ, नयनाच्या ज्योती लावू प्रकाशाचा पथ दाऊ. तरीही नयनाची तेज तुझेची माझे काही नाही. बंधूंना आणि भगिनींनो, माझं आणि तुमचं हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, मरियेच्या सन्मानार्थ आम्ही आणलेल्या ह्या दानांचा स्वीकार कर. आपल्या कौमारतेद्वारे तिने तुला प्रसन्न केले आणि नम्रपणे तुझा पुत्र आमचा प्रभू तिच्या उदरी संभवला. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचं आभारगीत आम्ही मोठ्या आनंदानं प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यानं भरलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याची माता होण्यासाठी निवडलेस. ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुती गान गातो. तुझ्या महिमेने होऊया
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने आपल्या दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तव मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्मेच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही तुला विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गांतील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचे अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हावर सदा असो. आपण प्रेमाने एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणार परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. तू आम्हाला शांती दे. शांती दे. शांती दे. शांती दे. शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पाप दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र म्हणजे माझा आत्मा बरा होईल. बढ़ाई मैं तेरी प्रभु जी तुम्हारी बलिहारी. बढ़ाई मैं तेरी प्रभु जी तुम्हारी बलिहारी. भूखों की रोटी हो तुम, प्यासों के प्रभु पानी हो तुम. भूखों की रोटी हो तुम, प्यासों की प्रभु पानी हो तुम. जल जीवन दाता हो तुम, प्रभु जी तुम्हारी बलिहारी. गाओ बधाई मैं तेरी, प्रभु जी तुम्हारी बलिहारी. गाओ बधाई मैं तेरी, प्रभु जी तुम्हारी बलिहारी. अंधों की आंखें हो तुम, घोड़ेगी प्रभु काया हो तुम. अंधों की आंखें हो तुम, घोड़ेगी प्रभु काया हो तुम. जल जीवन दाता हो तुम, प्रभु जी तुम्हारी बलिहारी. गाओ बधाई मैं तेरी, प्रभु
प्रभु जी तुम्हारी बलिहारी बढ़ाई मैं तेरी प्रभु जी तुम्हारी बलिहारी लंगड़ों के पाओ तुम अनाथों के प्रभु नाथ हो तुम लंगड़ों के पाओ तुम अनाथों के प्रभु नाथ हो तुम जल जीवन दाता हो तुम प्रभु जी तुम्हारी बलिहारी आओ बढ़ाई मैं तेरी प्रभु जी तुम्हारी बलिहारी आओ बढ़ाई मैं तेरी प्रभु जी तुम्हारी बलिहारी भक्तों के प्यारे हो तुम दुखियों के दिलासा हो तुम भक्तों के प्यारे हो तुम दुखियों के दिलासा हो तुम जीवन दाता हो तुम प्रभु जी तुम्हारी बलिहारी आओ बढ़ाई मैं तेरी प्रभु जी तुम्हारी बलिहारी. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, या आध्यात्मिक भोजनात सहभागी झाल्यामुळे धन्यकुमारी मरियेचं अनुकरण करण्यास आम्हाला धीर दे. आम्ही मनापासून ख्रिस्त सभेची सेवा करावी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यामध्ये आनंद आहे हे ओळखावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपया शक्य असेल तर अर्थाने गुडघे टेकावे. अगदी भक्तिपूर्वक आपण फातिमा मातेची नव्याण्याची प्रार्थना करूया. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याच्या आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमचे संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा नकोसे वाटते, तेव्हा आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. ए फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पाप फिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्तसभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळवण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व आम्हाला चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे फातिमा माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस.
यावर विश्वास ठेवून आमची प्रार्थना आहे. आमच्या विनंत्या मान्य कर. आपण शांतपणे आपले सर्व हेतू पवित्र मातेच्या चरणी ठेवूया आणि ते आपल्याला कधीच रिकाम्या हाताने पाठवणार नाही यावर आपण विश्वास बाळगूया. प्रभू ईश्वर शिकवली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आम्हा सर्वांविना आता आणि मृत्यू समयी. ए फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. कृपया खाली बसा. माझ्या प्रिय बंधू, आजच्या नव्यानाचा 7वा दिवस पर्यावरण, देवप्रीती व शेजार प्रीतीची रूपे. आजच्या नव्यानाचे मुख्य पुरोहित फादर फिलिप लोपिस. फादर फिलिप लोपिस सध्या सेंट जेम्स चर्च आगाशी येथे पॅरिश प्रीस्ट आहेत. गेले अनेक वर्ष निरनिराळ्या शाळेत कॉलेजामध्ये ते प्रिन्सिपल होते. सेंट थॉमस बॅप्टिस्ट येथे त्यांनी 6 वर्ष प्रिन्सिपल म्हणून कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोन्सालो गार्सिया, सेंट जेम्स आणि अशा निरनिराळ्या शाळेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फादर फिलिप लोपिस हे माझे खास फ्रेंड आहेत. इज माय फ्रेंड. आणि 1983 पासून आम्ही सेमिनारीत एकत्र होतो आणि एकत्र पुष्कळ वेळ शेअरिंग आम्ही केलेलं आहे, एकमेकांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे आणि आता देखील आम्ही मित्र आहोत. म्हणजे प्रिय बंधूंनो, जात्यात फादर फिलिप हुशार आहेत. नेहमी A+ माणसं आहेत ती. आणि त्यांचं बोलणं अगदी मोजकं बोलणार, परंतु बोलता बोलता दात पाडणार. ते सेमिनारीमध्ये गुगली बॉलर होते. गुगली माहिती आहे ना, आपल्याला कळत नाही आपली विकेट कधी जाते. आजसुद्धा त्यांच्या प्रवचनामध्ये त्याने काही गुगली वाक्य टाकली. त्याने सांगितलं की 2 पंख आहेत, माणसाला 2 पंख हवेत. आता मला कळलं लोक वाकडी का चालतात, कारण एकच पंख हलवतात. दुसरं वाक्य मला आवडलं की माणूस देवळात काय आहे, संत, आणि रस्त्यात देवदूत, आणि घरी, अरे वाक्य तुम्हाला तोंड पाठ आहे. तर अशी त्यांची जी वाक्य आहेत जे आपल्याला विचार करायला लावतात. आज अगदी या विषयाला धरून त्यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये आपले काय म्हणतात त्याला 4 आणि 6 मारलेले आहेत. फादर फिलिप, आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला आमच्यासाठी प्रार्थना केली, चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचं
उद्या शुक्रवार, गुरुवार, नव्यानाचा 8वा दिवस, परमेश्वर यथार्थ न्याय करता आणि मुख्य पुरोहित आहेत फादर नितीन डिसोजा. माझे प्रिय बंधूंनो, आपल्या काल जुबिली मेणबत्ती आणल्या होत्या, परंतु त्या संपल्या. आज आणलेल्या आहेत. जुबिली वर्षानिमित्त तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एक तरी मेणबत्ती घेऊन जाऊ शकता. पुरेशा आहेत असं वाटतं, नाही तर परत आणाव्या लागतील. आपल्याला येताना आपले युवक तिथे मार्गदर्शन करत असतात, परंतु त्यांना काही ज्येष्ठ नागरिकांची मदत हवी आहे. तर आपल्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक तयार असतील, कारण कधीकधी या तरुण माणसाचं ऐकत नाहीत काही लोक, तर त्यांना मदत हवी आहे. कृपया त्यांना मदत करा. दुसरी एक गोष्ट, त्यांना मदत हवी आहे. रविवारी फार झकास कार्यक्रम आपल्याकडे आयोजित करत आहोत आणि आपल्याला नेहमी स्टेज करावं लागतं आणि स्टेजसाठी देखील भरपूर खर्च येतो आणि कार्यक्रमासाठी खर्च येतो आणि म्हणून त्यांना 3 लोकांना त्यांचं काय करायचं आहे? 3 लोकांचं त्यांचं काय करायचं आहे? सांगा मला. आन्सर नाही. त्यांचा सत्कार करायचा आहे. तर असे 3 व्यक्ती त्यांना हवे आहेत की जे कार्यक्रमासाठी मदत करतील. तर कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा युवकांशी संपर्क साधा, किंवा जर तुम्हाला त्यांनी संपर्क साधला, संबंध साधला, तर तुम्ही त्यांना होकार कळवा. या कार्यक्रमासाठी त्यांना 80,000 रुपये खर्च येणार आहे. तर कृपया आपल्यापैकी कोणी पुढाकार घेत असेल तर जरूर युवकांची संपर्क साधू शकता किंवा माझ्याशी देखील संपर्क साधू शकता. आपण आशीर्वादासाठी उभे राहूया. पुन्हा एकदा सांगतो की जाताना जे माणिकपूरपर्यंत जाणार आहेत त्यांच्यासाठी बसची फ्री सेवा उपलब्ध आहे. सोसायटीतून बस सुटेल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या कॅम्पसमध्ये पाय टाकल्याबरोबर सण आहे असं वातावरण फार इथे दिसते. फार डेकोरेशन तुम्ही फादर केलेलं आहे. नुसतं लाईटीचं नाही तर फुलांचं पण डेकोरेशन आहे. तर आजच सण आहे असं आम्हाला वाटतं. तर सणाच्या दिवशी काय असेल माहीत नाही आहे. तर चुळण्यातले मला खूप लोक ओळखतात की फादर मिसं झाल्यानंतर जेवायला या. मी सांगितलं मी मामार आले. तर आज आपल्या चर्चमध्ये पॅरिस बाहेरील ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांच्यासाठी फातिमा माऊलीची रोजरी खास भेट म्हणून देत आहोत. त्यांनी सॅक्रिस्टीमध्ये जावं आणि ती रोजरी आपल्यासाठी गोळा करावी. तर फादर तुम्हाला स्पॉन्सर पाहिजे असेल तर BMW वाल्याकडे जाऊ नका. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांचा आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. उपकृत
माता फातिमा माता प्रभु गुण गाता आम्ही गातो सदा उपकृत करीशी आम्हा